भाग 9 कोल्हापूरची पॅसेंजर आणि नंदाचा मोक्ष. मंडळी, नंदा प्रधान चुकीच्या गाडीत बसला होता हे जेव्हा त्याला कळलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे होते. जो माणूस रेल्वेच्या 10 मिनिटांच्या उशिरामुळे स्टेशन मास्तरला जाब विचारत होता तो आता उलट्या दिशेला 300 किलोमीटर जाणार होता. नंदाने खिडकीबाहेर पाहिलं. गाडीने वेग घेतला होता. आता साखळी ओढून गाडी थांबवावी तर ती शिस्त नंदाच्या तत्वात बसत नव्हती. नंदाने एक दीर्घ श्वास घेतला, आपली डायरी काढली आणि त्यात लिहिलं, भारतीय रेल्वेने आज विज्ञानाचा पराभव केला आहे. नंदा कोल्हापूरला पोहोचला. पहाटेची वेळ होती. कोल्हापूर स्टेशनवर उतरल्यावर नंदाने तिथल्या रिक्षावाल्याला पकडलं आणि विचारलं, महोदय, मला तत्काळ पुण्याला परत जायचे आहे. सर्वात जलद वाहन कोणते? तो कोल्हापुरी रिक्षावाला नंदाच्या कडक इस्त्रीच्या कपड्यांकडे बघत म्हणाला, मालक, आता काय विमान नाही इथं. एसटी स्टँडवर जावा, लालपरी गाठा, तीच तुम्हाला पुण्याला पोचवणार. पु ल देशपांडे यांच्या अजरामर साहित्याचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला? वंडर टेल्स ऑडिओ स्टोरी सबस्क्राईब करा. नंदा प्रधान भाग 9 आपण ऐकत आहात. नंदा एसटी स्टँडवर गेला. तिथे गेल्यावर त्याने कंडक्टरला विचारलं, या बसचा वेग किती आहे आणि ही बस वाटेत किती ठिकाणी थांबते? कंडक्टरने डोक्यावरची टोपी नीट केली आणि म्हणाला, अहो साहेब, ही बस आहे, रॉकेट नाही. ड्रायव्हरच्या मूडवर वेग असतो आणि रस्त्यातल्या खड्ड्यांवर थांबे असतात. बसा मुकाट्यानं. नंदा बसमध्ये बसला. वाटेत बस एका ढाब्यावर थांबली. नंदाने तिथे शिस्तीत जेवायचा प्रयत्न केला, पण तिथल्या वडापावच्या चटणीने नंदाच्या जिभेचा असा काही ताबा घेतला की नंदा व्याकरणाचे सगळे नियम विसरून फक्त पाणी पाणी ओरडायला लागला. शेवटी नंदा जेव्हा माझ्या घरी पुण्यात परतला तेव्हा त्याचा तो कडक इस्त्रीचा शर्ट चुरगळला होता, टाय कुठेतरी हरवला होता आणि नंदाच्या हातातल्याचा जर्मन छत्रीचा फक्त दांडा शिल्लक होता. तो सोफ्यावर कोसळला. मी विचारलं, काय नंदा, कशी झाली मुंबईची वारी? नंदाने डोळे उघडले आणि अतिशय शांतपणे म्हणाला, पुल्या, मी ठरवलंय, उद्यापासून मी माझं घड्याळ 5 मिनिटं मागे ठेवणार आहे. मी अवाक झालो. का? तुझी शिस्त कुठे गेली? नंदा म्हणाला, अरे, या देशात शिस्त पाळून फक्त मनस्ताप होतो. त्यापेक्षा वेळेच्या मागे राहून निसर्गाच्या अंदाजावर जगणं जास्त सुखाचं आहे. आणि हो, ती कोल्हापूरची चटणी शुद्ध मराठीत सांगायचं तर अतिशय तिखट होती. नंदा प्रधान बदलला होता. त्याची ती जाचक शिस्त आता थोडी सैल झाली होती. पु ल म्हणतात तसं माणसाने कितीही नियम लावले तरी आयुष्य हे स्वतःच्याच नियमाने चालतं. नंदाला हे कोल्हापूरच्या प्रवासाने शिकवलं होतं. मंडळी, नंदा प्रधानची ही कथा इथेच संपली. पण अशा अनेक व्यक्ती आणि वल्ली आपल्या आजूबाजूला असतात. त्यांना ओळखा आणि त्यांच्यातला विनोद जपा. वंडर टेल्स ऑडिओ स्टोरीला सबस्क्राईब करा. नंदा प्रधान भाग 9 आपण ऐकत आहात.